नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण अचूक प्रमाणात 5 किलोचा मुरंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत। बघू शकता मंडळी किती सुंदर आपण गुळाचा आणि साखरेचा केलेला आहे, तरी पण कलर किती सुंदर आलेला आहे। चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे 5 किलो तोतापुरी कैरी घेतलेली, ती स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। त्यानंतर या कैरीची अशी साल काढून घ्यायची आहे। बघू शकता सगळ्या कैरीची अशी साल काढून घेतली। याच पद्धतीने जेवढ्या कैऱ्या घेतलेल्या आहे आपण सगळ्या कैरीची अशी साल काढून घ्यायची आहे। सगळ्या कैरींची छान अशी साल काढून घेतलेली आहे। आता किसणीने किसून घ्यायची। बघू शकता थोडीशी जाड किसणीने किसायचं आहे, म्हणजे किस छान पडतो। याच पद्धतीने आता आपण सगळ्या कैऱ्या किसून घ्यायच्या आहे। तर मंडळी इथं सगळी कैरी अशी किसून घेतलेली आहे, की जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही आहे, असं मध्यम ठेवायचं आहे। तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, त्याच्यामुळे आपण इथं 5 किलो कैरी घेतलेली आहे। तर वजनी प्रमाणाने आपण इथे 2.5 किलो साखर टाकणार आहोत। बरोबर इथे 2.5 किलो इतकी साखर टाकलेली। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। या कैरीमध्ये आपण 2.5 किलो साखर टाकून आणि मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी। आता बरोबर 3 ते 4 तासासाठी छान असं मुरू द्यायचं आहे। लगेच आपल्याला शिजवायला घ्यायचं नाही आहे, झाकण ठेवायचं आणि 3 तासासाठी छान असं मुरू द्यायचं आहे। साखर मिक्स करून बरोबर इथे 3 तास झालेले आहेत। आता हा मुरंबा शिजवून घ्यायचा आहे। कैरी आणि साखरचं जे मिश्रण आहे ते आता आपण ह्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण या पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आता छान असं आटवून घ्यायचं आहे। हे जे साखरेचं पाणी झालं होतं ते बऱ्यापैकी आता कमी व्हायला लागलेलं आहे आणि मुरंब्याचा कलर पण खूप सुंदर यायला लागलेला आहे। तरी पण अजून शिजवायला बऱ्यापैकी वेळ यायला। मुरंबा शिजवायला खूप वेळ लागतो, जवळजवळ 1 ते 1.5 तास इतका वेळ लागतो। तर मंडळी मुरंबा आपला परफेक्ट असा झालेला आहे। खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही आहे आणि कैरीचा किस आहे तो पण छान असा शिजला गेलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हा पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे। मुरंबा मस्त असा गार झालेला आहे। आता हा बरणीत भरून घ्यायचा आहे। बघू शकता मंडळी आपण बरणीमध्ये हा मुरंबा काढून घेतलेला आहे। किती सुंदर दिसतोय, कलर पण खूप सुंदर आलेला आहे। हा मुरंबा नेहमी काचेच्याच बरणीत ठेवायचा, म्हणजे खराब होत नाही, बुरशी येत नाही, खूप सुंदर। तर मंडळी आजचा खूप साधा आणि सोपा मुरंबाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत। धन्यवाद।